check, check, hello, hello, check, 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 hello. Hello, check, check, hello, check, hello, hello, check, check, hello, मी आलो चला असं द्या गुवाडी कार्यक्रम खरंच सुंदर केला आवडला सगळ्यांना कार्यक्रम व्यवस्थित होण्याचा त्यामुळे गोवा म्हणजे कार्यक्रम एक नंबर करतात विषय काय प्रतिस्पर्धी असावा तर लांबड गोवांसारखा बरोबर ना पण रंगांगणात आल्यावरती बरोबर ना रंगांगणात आल्यावरती तो माझा दुश्मन आणि मी पण त्याचा दुश्मन आमची काय मैत्री असेल ती आमची ह्याच्या मागं बरोबर ना या लेवलात आम्ही उभे राहिलो की आम्ही एकमेकांचं प्रतिस्पर्धी बरोबर आणि त्याप्रमाणे आजची बारी मी करणार बरोबर ना तत्पूर्वी मित्रांनो शिवनेरी मित्रमंडळ शिवखुर्द कुळेवाडी अध्यक्ष आणि खजिनदार विजय पाष्टे आणि दिनेश पाष्टे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे हे ऋषी गुरुवरती असलेलं प्रेम बस तुमचा 1 रुपया सुद्धा माझ्यासाठी 1 लाखाप्रमाणे आहे हेच मला कमवायचं आहे मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे आशीर्वाद पाहिजे पैसे माणूस कधीही कमवतो बरोबर ना पैसे माणूस कधीही कमवतो फक्त मला आशीर्वाद कमवायचा आहे मी काय म्हणतो टाळ्या द्या मी टाळ्या मागितल्या नाही बोला मी टाळ्या मागितल्या नाही मी काय म्हणतो माझं जर शब्द आवडलं तर मला टाळ्या द्या बरोबर ना म्हणजे मी माझ्या कलेची दाद मागितली पैसे द्या पैसे द्या पैसे द्या बुवा पैसे द्या पैसे मागणं बुवा तुमचं काम तुम्हाला हे शोभत नाही बरोबर ना बारी करायला आला पैसे मागायला आलेलं आहे बरोबर ना हा पैसे मला पैसा पाणी द्या दुसऱ्या बारी कुणीतरी द्या बुवा मी टाळ्या मागितल्या कला माझी आहे मी अंतःकरणापासून म्हणतो म्हणून टाळ्या मागितल्या तुम्ही पैसे द्या असं नाही करत मी हे तुम्हाला शोभत नाही ना बरोबर म्हणून जरा आता अहो कागद पण हा लय भारीतला देऊ आता झाडाचा वाटत आला असं द्या श्री सुनील गायकवाड ओके हिरानंदानी इलेक्ट्रिशियन यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक तसेच सुरेश राजाराम पेंडरकर यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र यांचे वडील तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद पैसे मध्ये घेऊ चालू आपण नाही का पण भुवांचा समाचार बरोबर ना कारण आपण भुवांच आयोजकांकडून पैसे भुवांचा नाही का भुवांच्या आणि माझी झोपी बघायला सगळेजण जमते झोपी करणार पाडा अजून आम्ही नाही झोपी करणार भुवा तयार किया काय करायचं लक्षात घेऊया बघा ओके अथर्व रविराज उतेकर आदिजी रणजित उतेकर गाव साखर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद काय मोठी दादागिरी बरं ना बुवा मी हाय करून तोपर्यंत घेतोय करून दादागिरी म्हणतात मी हाय करून तोपर्यंत घेतोय करून उद्या गेलो म्हणून टाकतील करून माझं रत्न आहे आणि मी माझी कला सादर करण्याची माझी पद्धत आहे मी दादागिरी करत नाही बुवा तुम्ही हे शब्द बोललात ना त्याच्यावरती बोलला चला असू द्या नंतर बुवा म्हणतात आमची स्त्रीची बाजू म्हणतात ऋषी बुवा स्त्रीची बाजू म्हणतात काय बोलू गाणं काय
आपली बाजू आहे, हे इकडे नाही, हे आपल्या विरुद्ध आहे. आज मी तुमच्याकडे नाही, हे आपल्या विरुद्ध आहे. हा आठवला आठवला. बांगुऱ्या बांगुऱ्या तुम्ही डबलबारी करायला आलात, त्या लग्नाची गाणी बोलायला आलात. तुम्हाला आता काय बोलायचं? चला ठीक आहे, असू द्या. तरी सुद्धा म्हणतात गोवा, गोवांचा गाणा, गोवांची स्तवन, गोवांचा गण, गोवांची गवळ. कुणी तरी सांगावा, कुणी पण सांगावा की आजच्या तारीखी गण असू द्या, गवळण असू द्या, स्तवन असू द्या, गोवा स्केल मध्ये बोलले का? कुठं आपलं नुसतं वराटात आपल्याला रेटायचा म्हणून रेटायचा, रेटायचा म्हणून रेटायचा. पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. चांगलाच घेतो मी तुम्हाला, तुमचा समाचार घेणार बरोबर ना? आलाय ऋषी, तुम्हाला करणार ऋषी. सगळ्यांच्या ऋषीचं नाव सांगून देणार लेखकाचा. म्हणून चला असू द्या. त्यानंतर स्तवन, गोवांची सुंदर स्तवन. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सुंदर शब्द, जरा थोडं ताला सुरत बोला. ना सांगताच आज हे कळे मला, असा मंत्र स्वामी समर्थाने हा दिला. देऊ नको तुझ्या पाठीशी मी साथीला. नाही सोडत, नाही सोडत. गोवा खरंच सुंदर लेखणी आहे, खरंच सुंदर प्रार्थना सुद्धा आहे. मी तिला पाठ नाही. त्याचप्रमाणे गोवांचं स्तवन झाली. गोवा नंतर म्हणतात गणा, गणाने गोवानी आज दुर्वाप्रिय मित्रांनो, दुर्वाप्रिय मित्रमंडळ, दुर्वाप्रिय लीग नाही का, यांच्यावरती हे स्वयंभू जे गणपती मंदिर आहे त्यांच्यावरती गोवानी जे गण मांडलं त्याला मी दुखवणार नाही. पण 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 आजची बारी गोवा सारखं उडताय तर हे केस सांगितलं बाबा त्याला. सौरभ काय नाव आहे, पेंडुरकर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. टाका पेटून, टाका पेटून. चला असू द्या. याचवरून 51 रुपयाचं पारितोषिक आहे. थंडवा थंडवा बाणी उडवा, उडवणार उडवणार बरोबर ना? काय म्हणायचं बघा. गोवा गवळी म्हणतात. काय म्हणतात गवळण? वा वा वा, हा बरोबर, तेच तेच. छोड़ के न जाओ पिया. किती सुंदर शब्द. छोड़ के न जाओ पिया, मैंने तुझको है दे दिया. ओ पिया, ओ पिया, ओ पिया, ओ पिया, नाव सांगून जाणार नाही बरोबर ना? हा, अंतकरणात भिडणारी गाणे जी माझ्या मुखात आहे, जी माझी गुरुची शिकवण आहे, जी माझे गुरुचे आशीर्वाद आहे, ते मी तुमच्या समोर वाटतोय. मित्रांनो, सांगण्यासारखं मला खरंच बरं वाटतं. आल्यापासून जवळजवळ मला 20-30 लोकांनी विचारले की तुम्ही सचिन गोवांची कार्बन कॉपी दिसता बरोबर ना? विधात्याने आम्हाला घडवलंय बरोबर ना? पण आम्ही दोघेही बदल आहोत. काय हा गोवा, आमच्यापासून तुम्ही बचून राहा. हा, तुम्हाला बचून खाईल, बचून खाईल. हा काय म्हणून चला त्या गोव्यांची कट गो ऐका. हो, गोवांची शब्द सुरबासरीचे अंतरी. गोवा तुमची लेखणी शब्द मी तिला नाव ठेवत नाही, पण तुम्हीच बघा, यमक बघा, वटिक बघा. सुरबासरीचे अंतरी काही तुझ्या पडता रेक्ष
क्षणी अंतरी क्षणी येना येना तू वृंदावनी साजनी साजनी सखे तू रागिनी येना येना तू वृंदावनी कधी तुमच्या गौरवला प्रेमातच कटिंग देणार पण शब्द बघा यमक बघा तुम्हीच लक्ष द्या माझ्या गौरवच्या कटिंग वरती बघा बघा काय म्हणते बघा काय म्हणतोय कृष्णा म्हणतोय की वृंदावनी मी वाट बघतोय बरोबर ना पण ही राधा त्या अनेकची बायको होती बरोबर ना ती राधा काय म्हणते अरे खरी कुंकवाचा धनी माझ्या घरी कुंकवाचा धनी अरे कशी येऊनी हे ऐकून कशी येऊनी वृंदावनी घरी कुंकवाचा धनी कशी येऊनी वृंदावनी राधा म्हणते हे ऐकुनी राधा माझे ऐकुनी कशी येऊनी वृंदावनी कशी येऊनी वृंदावनी समाचार घेणार बुवा तुम्हाला वैसा घेणार नक्कीच घेणार काय असतो बारका म्हणून काय अंगात काढताय काय पण माझ्या बुद्धीची तुमच्या बुद्धीची ही आजची लढाई आहे बरोबर ना म्हणून जे माझ्याकडे आहे जे माझ्या गुरुवारीने माझ्या ज्ञानात केलंय ते मी तुमच्या समोर देणार आणि तुम्हाला पण वैसा घेणार नक्कीच घेणार म्हणून हा काय म्हणायचं बघा सुंदर नाही का बुवांचं वाद्यकार एक नंबर सुंदर पण बुवा मला अशी खरंच इच्छा आहे माझी आशा आहे माझी खरंच मनापासून इच्छा आहे की तुम्ही तुमच्या त्या ताला सुरावरती थोडासा जरा काम करा बरोबर की नाही बरोबर ना तुमची लेखणी सुंदर आहे तुम्ही तुमच्या ताला सुरावरती जरा लक्ष द्या काय म्हणायचं बघा मित्रांनो आमच्याकडे कोकणामध्ये बघा मी अंधश्रद्धा सांगत नाही पण आमच्या कोकणामध्ये मृग नक्षत्र नाही का मृग नक्षत्र ओपन झाला नाही का उघडला की कोकणामध्ये आज पण आमच्या राखण देवाची पद्धत आहे बरोबर ना काय ना हा सांगतो म्हणजे जाणाऱ्यांना माहिती सगळ्यांना माहिती ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगतो ज्यांना माझ्याकडे माहिती आहे मी सांगणार सगळ्यांना म्हणून मृग कोकणामध्ये आमच्या राखण देण्याची पद्धत आहे आणि मुळा तुमची राखण मी आता देतो कशी लक्ष ठेवा एक आहे चला केला येते अरे आपण फुलच्या गुन्हा म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करावे पांडे 4लाच उठतो बघा आमच्या कोकणाची राखण द्यायची पद्धत आहे तेच मी तुमच्या समोर बघा पांडे 4लाच उठतो घरच्या कोंबडीशी झुजतो असू नका खाली आहे बघा
पाटे 4लाच उठतो घरच्या कोंबडीशी झटतो सांगा किती दिवस याला राखायचा पाटे 4लाच उठतो घरच्या कोंबडीशी झटतो किती दिवस याला राखायचा धरून तंगडा हातुरेवाला कोंबडा धरून तंगडा हातुरेवाला कोंबडा या निर्गंज राखण्याला कापायचा रविराज दत्ताराम मुसेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक तालुका गाव साखर मित्रांनो तुमचं मनोरंजन करणार बरोबर ना तुम्ही 4-4 तास 5-5 तास बसलाय तुमचं बरोबर ना तुमचा तास वाया घालून येणार नाही आणि आजची बाजू आपली आहे इकडचं आहे इकडचा कार्यक्रम आहे हे आपला नाही हा भुवनचा आहे कोणाचा बाईची बाजू माझी वाह तुमचा घ्या बुवा लांबोरे बुवाला ठेवतो बाजू नंतर काय लांबोरे ठेवायचा बाजू आणि त्यांच्यासोबत आले बुवा त्यांना माहिती आहे बुवा मला म्हणायचं आहे की आमचे मित्र खरंच कोल्हापूर दादा अहो एवढा तो आडनाव पण एवढा असा हे नाही का मस्त कोल्हापूर बुवा आमचे खरंच प्रतिस्पर्धी चांगले आहेत आणि त्याच्यासोबत माझा एक कार्यक्रम झाला होता दादांना शायरी मनाचा मुजरा त्यानंतर आमचे मित्र शिवाजी दादा ढोकरे यांना सुद्धा शायरी मनाचा मुजरा बुवाला धोका देणार बरोबर ना टायमाचा बंधन बुवा आज तुम्हाला लांबनाच बंधन म्हणून काय म्हणायचं बघा ठीक आहे चल
मित्रांनो गेल्या वर्षी भुवनचा लांबर भुवनचा सतीश वाघे गुहागर कोळंबी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच्यानंतर आहेत चिठ्ठी द्या चिठ्ठी का नाव बघू द्या. स्मित प्रसाद आज चिठ्ठ्या पडल्या सगळ्या. स्मित प्रसाद घाणेकर गणपती बोले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्याकडून नंतर कोण आहे अहो चिठ्ठ्या जरा मोठ्या देवर दिसत नाही मला पण उडून जातात लागल्यावर. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब पवई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. काय म्हणायचं बघा मित्रांनो भुवनचा प्रश्न भुवनवर टाकला नाही का. तर आणि जो माझा मी प्रश्न भुवनवर टाकला त्याची भुवनी फोडणी केली बरोबर ना. पण ती फोडणी चूक आहे. फोडणी लसूण टाकली का कांदा टाकली मी आता सांगतो तुम्हाला काय टाकतो बरोबर ना. व त्या प्रश्नाची फोड बरोबर आहे चुकीचं आहे यासाठी माझे गुरुवर्य सचिनजी कदम या रीती सचिनजी कदम या प्रश्नाचं पुरवठा बरोबर. अजिबात मस्त आवाज व तुम्हाला सांगतो मी पण सांगतो जरा मस्त किती आवाज नुकतं बोलणार आहे गाणार नाही. सर्व भाषा माय बाबांना पुन्हा एक वार मी शाहीर सचिन कदम मानाचा मुजरा साहेबांना माझ्या मानाचा मुजरा. आजचा कार्यक्रम शाहीर ऋषिकेश कदम आणि शाहीर विकास तांबोरे असा आहे. मी या कार्यक्रमामध्ये काही बोलणार नाही काही घडणार नाही. फक्त शाहिरांनी काही गोष्टी ते त्याला काय बोलले असतील ते त्याचं उत्तर तो द्यायला सक्षम आहे. निश्चितपणे एक शिष्य घडवलाय मला गॅरंटी आहे त्याचं उत्तर द्यायला तो सक्षम आहे. हा फक्त शाहिरांनी विषय कारण विषय माझा आहे विषय मी चालवतोय आणि त्यामुळे विषय माझा आहे. त्याने उत्तर दिले मला त्याचं फक्त विश्लेषण करतोय. मी जास्त बोलणार नाही जास्त वेळ घेणार नाही. हम अगर होते तो पैसा पैसा लेके जाते इधर से. कोणाची माया करून म्हणायचं नाही तुम्ही ह्याला हरवली ह्याला हरवली ह्याला हरवली. शक्तीपुऱ्याच्या इतिहासामध्ये सामन्यामध्ये तुल्यबळ शाहीर शोधायचा आणि मग सांगायचं नाव वर्गा माझा आहे पण कमी पडणार नाही कमी पडणार नाही. हा एक माझं दुराप्रिय मित्रमंडळाला माझं सांगणं आहे आज माझं निवेदन आहे. एक गाणं तुम्ही शाहीर विकास तांबोरे दिलं एक गाणं फुकट करेन तुमचं गाणं मला द्याल बघा कसं करतो. आज त्यांचं गाणं काय ऐकलं त्यांच्या गाण्याला मी नाव ठेवणार नाही. त्यांनी केलंय त्यांच्याप्रमाणे त्यांनी केलंय आणि एक संधी तुम्ही मला द्यावी अशी माझी दुराप्रिय मित्रमंडळाला विनंती आहे. एक गाणं मला करायची संधी द्यावी ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी गाणार नाही फक्त बोलतोय काय दोन शब्द. तुम्हाला मला प्रश्नाचं विश्लेषण केलं उडवतो असं काय उडवून तेरा प्रकारला उडवी ना तेरा ना मेरा. सगळा रानवय पसरा त्या दिवशी इथं काही नाही बोलणार इथं फक्त मुद्देसूद बोलणार काय बोलतोय. शहरांनी विश्लेषण केलं माझ्या विषयाचं म्हणून त्याच्यावर मी बोलणार आहे. त्यांचा विषय माझ्याकडे नवीन आहे. 30-30 वर्ष लोकांनी विषय चालवलेले आहे. 30-30 वर्ष लोकांनी विषय चालवले आहेत. अनेक शक्तीपुऱ्याचा इतिहास आहे हा. 30-35 वर्षाचा विषय बोलणारा इथं शाहीर उभा आहे तुमच्या समोर आणि हे प्रोटोकॉल असेल तर उद्या बरोबर लगेच 35 वर्ष जो विषय चालवला होता मांडवकर बुवांनी नर नारींना युगायुगापासून नर नारींना भोगणारी नारकोर हा विषय 35 वर्षानंतर सचिन बुवाने फोडला आणि हे म्हणतात आम्ही दमलो आता आम्ही आपला विषय बदलला. त्यांनी बदलला मी त्यांचा विषय मान्य करतो. चला
त्यांनी बदललेला आहे. माझ्या विषयाचे त्यांनी विश्लेषण केलं. दिलीप राजाचा पुत्र रघु यांनी माझ्या विषयाचं विश्लेषण केलेलं आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. ही रघुकुल रीत म्हणजे राम राजाची जी परंपरा आहे ही फार मोठी परंपरा आहे मित्रांनो. त्यातलाच एक दिलीप राजा आणि त्याचा पुत्र रघु त्यांनी उत्तर मला सांगितलं, बुवा हे उत्तर चुकीचं आहे. 13 तारखेला आपण बघू रघु, 13 तारखेला बघू. तुमची माझी वारी आहे 13 जुलै. 13 जुलै तुमची माझी वारी आहे. त्या दिवशी बघू. तुमचं उत्तर चुकलेलं आहे हे तुम्हाला आजही सांगतो. मी फार जास्त बोलायसाठी अजिबात आलेलं नाही. हे उत्तर फक्त तुमचं चुकलेलं आहे. तुम्ही अजून प्रयत्न करा. तुम्ही अभ्यासू शाहीर आहात. तुम्ही उत्तर देऊ शकता याची मला कल्पना आहे, गॅरंटी आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हणतोय जास्त बोलत नाही. फक्त दादांनी एकदम फरमाईश केलेली आहे. फरमाईश बोलायला आता पैसे येतात ना, पैसे द्या पैसे. अहो कमवावं पैसे. लहान पोरांना हरवून तुम्ही म्हणाल मी कुस्ती शिकलो नाही बुवा, तुल्यबळ शाहीर निवडायचा स्वतः. तुल्यबळ शाहीर निवडायचा तर मला शिवारी केली म्हणून पोरगांना काय तो पण तुम्ही म्हणणार नाही. सांगतो तुम्हाला तुल्यबळ आणि संदीप आणखी बरेच शाहीर, संदीप मोरे बरेच शाहीर आहेत. आमच्या पोराला तुम्ही जोडीला घेता सांगता मी कुस्ती शिकलो. कुस्ती शिकलो दाखवतो 13 तारखेला ना. 13 ना 13 दाखवतो 13 तुम्हाला. 13चा भाजी खाल्ली का कधी? केळ्याची भाजी असते माहिती ना, खाल्ले हो. 13 असाच लागतो माझ्या आपल्या काय आमच्या पाकात खाली यांच्या वरचं होणारं शेअर नको आहे. आज बोलत नाही त्या विषयावर, नाही बोलायचं. तुम्ही आता घ्या भाऊ, तुमची वारी बोलायची त्या बोलत. म्हणून एक फक्त मोकळा दिला. सामान्य माझे उद्योगकर दादा बरेचसे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला फरमाईश केलेला आहे. आणि खास करून तिसरे गावात सुद्धा मंडळ तुमच्या मंडळामध्ये आहे. हा मोठं मंडळ आहे, दुर्गप्रिय मित्र मंडळ. आणि बऱ्याच तालुक्यातली जिल्ह्यातली मंडळी या ठिकाणी वास्तव्यात आहेत. फार मोठे मंडळ आहे. आणि त्यांनी मला फरमाईश दिलेली आहे. 500 रुपयाचं 150-200 रुपयाचं पारितोषिक मला आलेलं आहे. आणि मी सन्माननीय शाहीर देवंकर शाहीर सन्माननीय उदयजी ठाकर यांच्या श्रद्धांजली गीत त्यांच्या गावामध्ये गायलं होतं. ते फक्त एक श्रद्धांजली गीत गाणार आहे. आज बोलताना तुमचा सामना आहे. तुम्ही दोघांनी बघून घ्यायचा. मला माहिती आहे माझा शिष्य कमी पडणार नाही. पोरांचीच करा बऱ्या, पोरांचीच करा बऱ्या. आज एवढंच तुम्हाला सांगतो. फक्त 13 तारखेला तुम्ही आणि मी आहे. एवढी हे लोक आहेत तर त्याने बघायला यावा. बघायला यायचं तुम्ही. मारी कशी असते पोरांची मारे करून नाही बोला. नाव सुद्धा लागतं जर तुम्ही खरोखर म्हणता असाल. आणि आज माझा पण मी म्हणतो त्यानं काय बांगड्या पडलेलं नाही. तुम्ही सांगता ना बांगड्या बघा बोलले पहिले बांगड्या बघा ते गाणं हे सुद्धाच गाणं मी सांगतो बांगड्या. तुम्ही इकडे तेवढा ऐका. विषयाचा विषय केला. उत्तर तुमचं चुकलेलं आहे. रघु त्यानंतर विषय आले बघू. संपला विषय. संपला विषय. श्रद्धांजली गीत जातोय. बोलत नाही तुमच्या हे बघू. चेहरा दाखवा मला. असं नाही बोलायचं. सचिन भाऊ म्हणतात मला हमारा बेटा पाणी बिल नव्हता. सचिन भाऊ बोलते सचिन भाऊचं नाव करायचं नाही म्हणून तुमच्या माझं नाव सुचवलं नाही. लक्षात ठेवा. आपला नाव करायचं नाही. तुमचं असतं तर तुमच्या घरात सचिन भाऊ करायचा. तर बुवाची नवलं आहे ना, नवलं सकाळी ऐका सामुस्ती काय घालणार बघा. मला बक्षीस आलेलं आहे. फरमाईश आलेलं आहे. मी माझं बारी नाही आणि बुवाला बोलायचं मला काहीच कारण नाही. मी करत काय असेल ते माझा विषय नाही. त्यांची आई कापले, त्यांची आई कापले, बापूस पण कापणार आहे त्यांचा. मी वाटतेला कापलेला काय कापले त्यांची सांग काय करे
आवड मला सांगतो फक्त मला फरमाईश आले मला 150 रुपये बक्षीस आले फक्त एक गिफ्ट घेतो सन्माननीय शाहीर तुझेवाला आहे शाहीर एक कोण गेला या ठिकाणी चंद्रसूर्य असेपर्यंत त्याचं नाव राहणार आहे सन्माननीय शाहीर उदयजी काटकर यांचं श्रद्धांजली गीत घेतो आणि मी तुमच्या सगळ्यांची प्रसाद घेतोय बाकी माझा पोरगा ताट आहे टेन्शन नाही घ्यायचा टेन्शन घ्यायचं काम नाही झेंडू पाम लागेल तुम्हाला ऐका
हा चला सिद्ध्या मित्रांनो वेळ झालाय थोडं सुद्धा वेळ देणार एक बघा मित्रांनो आता जे गोष्टी नाही का आपल्या काल परवाचा अपघात बघितला मित्रांनो विमान कोसळलं नाही का 253 लोक 12 वाजून घंटा का 12 वाजून 38 मिनिटाला विमान नाही का विमान टेक ऑफ केला 12 वाजून 38 मिनिटात आणि 12 वाजून 40 मिनिटाला 253 लोक मेले किती 253 माणसाच्या जगण्याचा मरण्याचा कोणताही क्षण दिलेला नाही म्हणून जो येईल तो क्षण अशा प्रकारे जगून घ्या जगून म्हणून आज मी आहे पुढच्या वर्षी राहील का नाही म्हणून मित्रांनो या सगळ्यांना परवा तुम्हाला माहिती आहे तळेगावचा हमला झाला नाही का परवा ते मुंबई ते कळवाच्या आसपास 5-6 लोक मेली नाही का अजून म्हणजे असे खूप हे अचानक घडले नाही का काळाचा घाला अचानक होतोय आणि म्हणून माणसाने गर्व सोडायचा अहंकार सोडायचा पैसा सोडायचा आणि माणुसकी जपायची हेच माझ्या गुरुवर्यांनी शिकवलेलं आहे हेच मी तुमच्या समोर सांगते मित्रांनो काय म्हणायचं बघा हो सगळ्यांनी बघा विकास हा अजून किती हो जातील बळी 253 लोक गेली मुंबईत एका 5 लोक गेली अजून किती जातील बळी अहो किती जणांना द्यायची सुट किती जणांना द्यायची सुट मग कधी थांबणार ही सारी लुटण आपला विकास राहिलाय सारी लुटण आपला विकास माझी दुसरी फेरी गोवांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे नाही का गोवांना सुद्धा ऐकून जा जे काही गोष्टी असतील गोवांना सुद्धा आणि माझं शेवटचं गीत तुमच्या समोर सादर करून मी माझ्या दुसऱ्या फेरीला विराम देतो काय म्हणायचं बघा हो गणा माझ्या हात बघा पाऊस जून महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर पडायचा पण काय बघा कलियुग बघा मे महिन्याच्या 4 तारखेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली बरोबर की नाही रोज कलियुग म्हणून मला काय म्हणायचंय अरे हात बल झालो कना आता आसरा तुझ देवा माझा हात बल झालो कना आता आसरा तुझ माझा मग त्या शेताच्या बांधावरून त्या शेताच्या बांधावरून हवी नदी तुला बळीराजा हो हात बल झालो गणा आसरा
आसरा तुझा माझा मृत्यू पावलेल्या एरोप्लेन मधून पडलेल्या मुंद्रा कळवायच्या दरम्यान झालेल्या अपघातात पेरणामध्ये झालेल्या अपघातात सगळ्यांना निष्पाप बळी घेताना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमच्या